एक महत्त्वाची बातमी पुण्यातील वाहतूक कोंडी विरोधात शिंदे गटाने आंदोलन केलंय। पुण्यातील मुंढवामधील महात्मा फुले चौकात हे आंदोलन सध्या सुरू आहे। पुण्यात जो वाहतूक कोंडीचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो त्या विरोधात आता शिंदे गट आक्रमक झालाय आणि आंदोलनाचं हत्यार उपसलंय। पुण्यातील मुंढवामध्ये महात्मा फुले चौकात शिंदे गटाकडून हातात फलक घेऊन अशा प्रकारचं आंदोलन सध्या सुरू आहे। हे दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। वाहतूक कोंडी विरोधात शिंदे गट आक्रमक झालेला आहे। रास्ता रोको आंदोलन त्यांनी केलेलं आहे। वेगवेगळ्या आशयाचे फलक हातात घेतलेले आहेत। प्रशासनाला जाग करूया, हडपसरला वाहतूक कोंडीतून मुक्त करूया, अशा आशयाचे हे फलक आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत। योगेश, काय माहिती? वृषाली, पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या वाहतूक कोंडी सुटावी यासाठी शिंदे गटाचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो या सर्व शिंदे गटातले जे पदाधिकारी आहेत या मुंढवा चौकामध्ये बसून रास्ता रोको आंदोलन करतायत आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। आक्रमक झालेलं आहे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रशासन या वाहतूक कोंडीकडे लक्ष देत नसल्यामुळे अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची वेळ या सर्व कार्यकर्त्यांवरती आलेली आहे। आपण पाहू शकतो या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। चौकामध्ये सर्व वाहनं अडवण्यात आलेली आहे। प्रशासनाचा अधिकारी या ठिकाणी पोहोचलेला नाहीये, मात्र आंदोलन सुरू आहे। काय नेमकी तुम्ही आंदोलन करतात, काय नेमकी तुमची मागणी आहे? आमची प्रमुख मागणी हीच आहे की गेले अनेक वर्ष या मुंढवा चौकामध्ये अनेक मोठमोठे पदं भूषवले, जी पुणे महानगरपालिकेने मोठमोठे पदं भूषवलेली आहे। परंतु या चौकामध्ये प्रत्येक नागरिकाला हडपसरमधले रहिवाशांना आणि या ठिकाणी वाहतूक कोंडीतून दीड तास समोर जावं लागतं, आपला वेळ वायाला घालावा लागतो। म्हणून आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने प्रमुख मागणी इथल्या स्थानिक नागरिकांच्या वतीने आमच्या जनता दरबार मागणी आली, या चौकामध्ये लवकरात लवकर अंडरपास झाला पाहिजे। येणारे जे अतिक्रम आहे ते अतिक्रम हटलं पाहिजे। केशवनगर ते मांजरी हा झेड कॉर्नरचा रस्ता मोठा झाला पाहिजे, तिथले येणारे अतिक्रम हटले पाहिजे आणि ज्यांची घरं बाधित होत्या त्या बाधित घरांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। म्हणून आमची शिवसेना पक्षाचे प्रमुख मागणी इथे अंडर बायपास झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतो हे सगळे आंदोलक आता रस्त्यावरती बसून आंदोलन करतायत। प्रशासनातला अधिकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे। या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे, मात्र आंदोलन हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि आपण पाहू शकतो वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। चौक पूर्णपणे या वाहतूक कोंडीने जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी इकडे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। आपण या दिशेला पाहू शकतो जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा गेलेल्या आहेत आणि या सगळ्या मागणीसाठी या ठिकाणी हे सर्व आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।